अजित पवारांची जी सभा होणार होती ती रद्द झाली आहे। तो कार्यक्रम रद्द झाला आणि अजित पवार हे आता यवतसाठी रवाना झाले आहेत। मोठी अपडेट समोर अजित पवार हे कार्यक्रम रद्द करून यवतसाठी रवाना झाले आहेत। ज्या प्रकारची चर्चा सुरू होती की अजित पवार यांचा कार्यक्रम होणार की रद्द होणार, कारण यवतपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावरती ते कार्यक्रमाचं ठिकाण होतं। मात्र आता जी ताजी अपडेट आली आहे त्याप्रमाणे अजित पवार आता आपलं कार्यक्रम रद्द करून यवतकडे रवाना झाले आहेत। यवतमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। तर यवतपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावरती अजित पवार यांचा कार्यक्रम होणार होता। मात्र अखेर तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला। तो कार्यक्रम रद्द करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता यवतला रवाना झाले आहेत। यवतमध्ये ज्या प्रकारच्या ताज्या अपडेटचे दृश्य आपण पाहतो, ज्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पोलिसांचा फौजफाटा हा यवतमध्ये तैनात करण्यात आलाय। आक्षेपार्ह स्टेटस टाकल्यानंतर हा वाद निर्माण झाला, राडा झाला, दोन गटामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता पोलिसांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अजित पवार हे आता कार्यक्रम रद्द करून यवतसाठी रवाना झाले। दोन्ही गटात तणाव निर्माण झाला, हा राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा त्या ठिकाणी फोडलेल्या आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आक्षेपार्ह स्टेटस टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय। त्या तरुणाच्या घराबाहेर सुद्धा स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत तोडफोड केलेली आहे। त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण असताना आता मात्र हे दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, आपण पाहतोय अजित पवार हे आपला कार्यक्रम रद्द करून आता यवतसाठी रवाना झालेत। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच, कारण पुण्यामध्ये जी परिस्थिती तयार झाली, यवतमध्ये दंगल सदृश्य, त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आज नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात होते। त्यानंतर देखील त्यांचे 2 कार्यक्रम होते। मात्र याच कार्यक्रमातून तातडीने जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार आता यवतकडे रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अजित पवार सगळी माहिती घेत आहेत, परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र 2 समाजामध्ये स्टेटस ठेवल्यानंतर हा सगळा जे दंगल दृश्य स्थिती आहे ती निर्माण झाली आहे। मात्र त्या सगळ्या परिस्थितीवर सगळेजण लक्ष ठेवून आहेत। मात्र आता स्वतः अजित पवार जे आहेत ते यवतमध्ये जाऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील, माहिती घेतील, त्याचबरोबर परिस्थिती काय आहे याची पाहणी सुद्धा करतील। नक्कीच बालाजी, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।